हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आहे की जनरली स्टॉक सिलेक्शन्स आपण कशा केल्या पाहिजे आणि जनरली जे मी सध्या स्टॉक सिलेक्शन कशी करतो ते स्पेसिफिकली आपण बघूया. राईट, की मेजरली आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे की पोझिशनल ट्रेडिंग कशा केल्या पाहिजे किंवा इंट्राडे ट्रेडिंग कशा केल्या पाहिजे. राईट, नाव आपण दोन गोष्टी डिस्कस करणार आहोत. एक मी तुम्हाला सांगतो की मी इंट्राडेसाठी कसे स्टॉक सिलेक्ट करतो आणि जनरली मी पोझिशनल ट्रेडिंगसाठी कसे स्टॉक सिलेक्ट करतो. ओके, कधीही मी पोझिशनल ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट करतो ना, माझा जो व्ह्यू असतो किंवा टेक्निकली जो व्ह्यू असतो तो थोडाफार मोठा असतो, ब्रॉडर व्ह्यू असतो, नॉट लाईक मोर दॅन म्हणजे लेस दॅन 7 days किंवा 6 days असं नसतं. जनरली आय लाईक टू गो विथ द 15 days 20 days किंवा ओव्हरऑल जी मंथली एक्सपायरी असेल, राईट, ती जर मला ट्रेड बनवायची असेल सो आय लाईक टू गो विथ द सेम. राईट, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, मिनिमम जर मी स्टॉक सिलेक्शनचा डेटा पॉईंट बघायला गेलो, सर्वात छोटा डेटा पॉईंट जर मी बघायचं तो काय करायचं आणि हा सगळा डेटा पोझिशनल ट्रेडिंगसाठी एवढी बेसवर बघायचं आहे. इंट्राडेला आपण डिस्कस करू, इंट्राडेजला आपण कोणता स्टॉक सिलेक्ट करतो आणि कसे सिलेक्ट करतो ते. ओके, सो थोडाफार ना मी तुम्हाला इथे एक पर्सेंटाईलचा कन्सेप्ट आय लाईक टू एक्सप्लेन यू. ओके, ठीक आहे. सो पहिलं आपण डिस्कस करूया पर्सेंटाईलवरती. ओके, सो पर्सेंटाईलवरती ना बऱ्याच व्हिडिओज, एक इंडिपेंडंट व्हिडिओ आपण बनवले आहे, पण एक थोडं लॉजिक जर मी थोडंफार इथे एक्सप्लेन करायचं म्हटलं जे न्यू व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी युजफुल आहे. सो आपण करूया आणि स्टार्ट टू एंड बघा, कारण पूर्ण आपण स्ट्रॅटेजीसोबत पण बनवणार की स्ट्रॅटेजी आउटपुट काय असला पाहिजे, स्ट्रॅटेजीज कोणत्या प्लॉट केल्या पाहिजे. ओके, सो विल गो विथ द सेम. सो जनरली बघा, पर्सेंटाईल एक सिम्पल कन्सेप्ट बघायला गेलो ना तर तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की मार्केटची करंट प्राइस कुठे ट्रेड करते, किंवा पर्सेंटाईल फक्त मार्केट प्राइसची नाही निघत, पर्सेंटेजचा पण निघतो, काउंटचा पण निघतो, डिपेंड्स अपॉन जो पण न्यूमेरिकल फॉर्म आहेत 1 to रँक जर आपण दिलं तर त्यांचा पर्सेंटाईल निघू शकतो. ओके, सपोज एक क्लासरूम आहे, एक ओके, आणि सपोज त्या क्लासरूममध्ये 100 मुलं आहेत. ओके, 100 स्टुडंट्स आहेत. एक सिम्पल पद्धतीने एक पर्सेंटाईल जर एक्सप्लेन करत असेल तर सपोज त्यांचा रिझल्ट अनाऊन्स झाला तर रिझल्ट पर्सेंटेज फॉर्ममध्ये आधी अनाऊन्स व्हायचे. जेव्हा मी शाळेत होतो 3री 4थीपर्यंत पर्सेंटेज फॉर्ममध्ये आले, नंतर ते ग्रेड्समध्ये कन्वर्ट झाले, मग A, B, C असं ग्रेड्समध्ये आले. राईट, सो जनरली जर मी पर्सेंटेज फॉर्ममध्ये बघायला गेलो तर 100 स्टुडंटमधले एक स्टुडंट नक्की असं असेल ज्याला सर्वात जास्त पर्सेंटेज मिळालेत आणि एक स्टुडंट नक्की असं असेल ज्याला सर्वात कमी पर्सेंटेज मिळालेत. ओके, सो सपोज ज्याला सर्वात जास्त पर्सेंटेज मिळालेत त्याचा जो पर्सेंटाईल असणार तो असणार 99 पर्सेंटाईल. राईट, का? कारण तो एकटा असा मुलगा आहे ज्याला 100 स्टुडंटमधले एकट्याला सर्वात जास्त पर्सेंटेज मिळालेत आणि एक लोएस्ट स्कोअर नक्की असणार, सपोज त्याला मिळालेत 50%. सो त्याचा जो पर्सेंटाईल असेल तो असणार 1 पर्सेंटाईल. ओके, का? कारण ही इज द ओनली वन ज्याला सर्वात कमी मार्क मिळालेत. राईट, सेम लॉजिकनं आपण मार्केटमध्ये यूज करायचं आहे. सपोज जर मी मार्केटमध्ये 180 डेजचा लुकबॅक पिरियड घेतला की मला 180 दिवस पाठी बघायचं आहे. ओके, पाठचा डेटा पण बघायचा आहे की करंट मार्केटची जी प्राइस आहे ती 180 दिवसाच्या हायवर ट्रेड करते की 180 दिवसाच्या लोवरती ट्रेड करते. ओके, सपोज प्राइस काही अशी मोमेंटम देते, अशी 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 अशी, आणि प्राइस करंटली इथे ट्रेड करत असेल सपोज करंट मार्केट प्राइस. सो ना तर ती हायला आहे ना तर ती लोला आहे, मिडलमध्ये ट्रेड करते. बरोबर, तर सपोज काही चार्ट असा मुवमेंट येत असेल, ठीक आहे, असा मोमेंटम आहे आणि करंट प्राइस कुठेतरी इथे चालत असेल सपोज. तर हे काय आहे की स्टॉक जो आहे तो 180 डेजच्या हायच्या आसपास ट्रेड करतोय. सो असे कोणते स्टॉक जे आहेत ते 180 डेजच्या हायच्या आसपास ट्रेड करतात किंवा 180 डेजच्या लोच्या आसपास ट्रेड करतात ते बघायचे. सपोज जर मी बघितलं की स्टॉक जो आहे तो 180 डेजच्या हायच्या इथे ट्रेड करतोय, दॅट मीन्स 180 डेज म्हणजे ऑलमोस्ट बघायला जाते 6 months ब्रेकआउट बघायला मिळेल. राईट, आणि तो जर ब्रेकआउट असेल तो सस्टेनेबल ब्रेकआउट मिळाला, विच इज फाईन, खूप चांगली मोमेंटम असेल. तेच जर सपोज मला समजलं की कोणता स्टॉक जो आहे तो लो ब्रेक करतोय, ते पण 180 डेजचा, सो कुठेतरी जो आहे ती ब्रेकडाऊन मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळेल, कारण खूप मोठा ब्रेकडाऊन टेक्निकल चार्टमध्ये बघायला मिळेल. राईट, सो कशा ट्रेड बनवायच्यात आता, तिथे जाऊन मी ट्रेड्स कशा बनवू, हा डेटा पण कसा मिळवू ते आता इथे आपण बघूया. ओके, सो मी इथे येणार. सो थोडाफार मी कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनचा तुम्हाला एक इंटरफेस एक्सप्लेन करतो की होम स्क्रीन तुम्हाला काय सांगते. सो जर तुम्ही इथे आलात लाईक ऑन अ स्पेसिफिकली ह्या सेक्शनमध्ये, तर तुम्हाला इथे निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत ना
त्याचा तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो. सो सपोज निफ्टी लॉंगमध्ये आहे, फिन निफ्टी लॉंगमध्ये आहे, बँक निफ्टी लॉंगमध्ये. सो कम्पॅरेटिव्हली मी म्हणू शकतो की मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आउटपुट बघायला मिळते. आणि तेच जर मला दिसते की फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी जो आहे तो शॉर्टमध्ये आहे, म्हणजे सेंटिमेंट जो आहे मार्केटचा थोडाफार बेरिश आहे किंवा खालच्या दिशेने आहे. सो तो कुठेतरी बघायला मिळते. नाव लेट्स सी सिनॉप्सिस, डेज हाय लो, इंट्राडे मोस्ट, बऱ्याच व्हिडिओज आपण बनवले आहेत ह्याच्यावरती. सो त्यानंतर जाऊन बघा आणि त्या कुठे मिळतील ते पण मी तुम्हाला सांगतो. सो आपल्याला फर्स्टली काय करायचं आहे, जो मी पर्सेंटाईलचा कन्सेप्ट तुम्हाला सांगितला, ॲनालाइजवरती यायचं आहे आणि प्राईस OI पर्सेंटाईल, यू कॅन सी यावरती मी क्लिक करणार. सो जेव्हा मी प्राईस OI पर्सेंटाईलवरती क्लिक करतो ना, तो टेक्निकली हा जो डेटा पॉईंट आहे ना, हा तुम्हाला बघा इथे दोन एक स्पेसिफिकली असे एक रेक्टँगल देतोय, चॅनल्स देतोय, ज्यात एका साईडला लिहिलं आहे प्राईस पर्सेंटाईल. फर्स्टली मी तुम्हाला याचं एक्सप्लेन करतो इंटरफेस, की इथे जे टॉपला तुम्हाला सर्च सिम्बल आहे, जर मॅन्युअली कोणता स्टॉक जर सर्च करायचं असेल तर यू कॅन सर्च इट. त्यानंतर इथे लुक बॅक पिरियड आहे. व्हॉट इज लुक बॅक पिरियड? लुक बॅक पिरियड मीन्स की तुम्हाला किती दिवस पाठचा डेटा पॉईंट पाहिजे. 180 डेज पाहिजे, 90 डेज पाहिजे, 90, 60 डेज पाहिजे तर 60, बट ट्राय टू गो विथ द 180 कारण खूप चांगला आउटपुट 180 डेजवर बघायला मिळतो. त्याच्यानंतर एक आहे सिम्बलचं, की सिम्बल्स जो आहे स्पेसिफिकली लाईक बुलिशमध्ये आहे का किंवा प्राईसच्या बेसवरती जर मला पाहिजे तर प्राईसचा फिल्टर आहे का, तो बघूया आपण आता. नंतर हा तुम्हाला सांगतो की किती स्टॉक जे आहे ते अबाव 80 किंवा 90 आहेत OI आणि प्राईसच्या बेसवरती. ओके, हा जो आहे हा प्राईस पर्सेंटाईलचा आहे, की प्राईस पर्सेंटाईल कुठे स्टॉकची ट्रेड करते आणि हा ओपन इंटरेस्ट कुठे ट्रेड करते करंट. ओके, आणि खाली पर्सेंटाईलचे आहेत, वरती जे आहे ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल स्टॉकचं नाव आहेत. ओके, नाव लेट्स सी, जर मी इथे बघितलं तर आरती इंडस्ट्रीज ABB अबॉट हे सध्या बघा 69 पर्सेंटाईलवर ट्रेड करतात, 73 पर्सेंटाईलवर ट्रेड करतात, 75 पर्सेंटाईलवर ट्रेड करतात. OI पण थोडाफार एकामध्ये जास्त एकामध्ये कमी आहे, राईट. आता सपोज मला फिल्टर पाहिजे की कोणत्या स्टॉकचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो जास्त आहे किंवा प्राईस जी आहे ती जास्त आहे, ती आपण बघूया. सो कधीही लक्षात ठेवा, व्हेनेवर यू आर युझिंग दिस डेटा पॉईंट, दोन गोष्टी लक्षात ठेवा. ओके, दोन गोष्टी ज्यांनी पेन पेपर कॅरी केलाय किंवा नोटपॅड कॅरी केलाय लिहून ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे जर मला एखादी बुलिश ट्रेड पाहिजे, ओके, जर मला एखादी बुलिश ट्रेड पाहिजे तर प्राइस पर्सेंटाईल आहे ना PP, त्याला 90च्या अबाव पाहिजे आणि OI पर्सेंटाईल ओपन इंटरेस्ट पर्सेंटाईल मी बघितलं OP तर अबाव 90 पाहिजे. ओके, जर मी एखादी बुलिश ट्रेड बनवतोय देन प्राइस पर्सेंटाईल जो आहे तो 90च्या वरती पाहिजे, OI पर्सेंटाईल जो आहे तो 90च्या वरती पाहिजे. जर प्राइस आणि OI दोन्ही 90च्या अबाव असतील सो दॅट कम्स अंडर दी एक बुलिश कन्फर्मेशन मी म्हणू शकतो. आणि जर एखादी बेरिश ट्रेड मला पाहिजे तर ओके, तर OI पर्सेंटाईल जो आहे ना तो 90च्या वरती ॲज इट इज राहील, प्राइस फक्त याची ना ते 10 पर्सेंटाईलच्या खाली पाहिजे. ओके, मीन्स वॉट की थोडाफार बेरिशनेस आहे त्या स्टॉकमध्ये. बेरिशसाठी 10 पर्सेंटाईल आणि OI 90, बुलिशसाठी दोन्ही 90च्या वरती. ओके, नाव ट्रेड घेताना नेहमी चेक करा की ह्याने जस्ट ते लेवल ब्रेक केले पाहिजे, म्हणजे 2-3 दिवस झाले, 3-4 दिवस झाले विच इज फाईन, पण आठवडा झालाय, 10-12 दिवस झाले स्टॉक 90 क्रॉस काय, सो यू कॅन अवॉइड इट. ओके, 2-3 दिवस झालेत विच इज फाईन. एक एक्झाम्पल घेऊया, मी इथे येणार सिम्बलमध्ये आणि प्राइस पर्सेंटाईलवरती क्लिक करणार. सो पहिला जो मला एक फिल्टर बघायला मिळतो तो बघायला मिळतो की कोणता स्टॉक जो आहे तो ओपन इंटरेस्टने वरती आणि प्राइसने खाली, म्हणजे प्राइसच्या बेसवरती मी तो लो टू हायचा फिल्टर. आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि हाय टू लोचा फिल्टर बनवायचा जर बुलिश ट्रेड पाहिजे तर. ओके, नाव एक एक्झाम्पल घेऊया. लेट्स सी, इथे बरेच आहेत, इंडिया सिमेंट आहे, पेज आहे, एम्फोसिस, इन्फी घेऊया. लेट्स सी, इथे आलो मी आणि सिम्बल वाईज वरती मी क्लिक करणार. यू कॅन सी सिम्बल वाईज यावरती क्लिक करणार. ओके, नाव ही जी ऑरेंज लाईन आहे ही स्पेसिफिकली तुम्हाला सांगते प्राइस पर्सेंटाईल, ब्ल्यू लाईन OI पर्सेंटाईल आणि व्हाईट लाईन जी आहे ती फ्युचर प्राइस. यू कॅन सी थोडं डिफिकल्ट आहे ना रीड करणं, काय चाललं काय समजत नाही. सो तुम्ही काय करा, इथे या. सो सेम डेचा डेटा पण तुम्हाला इथे टेबल फॉर्ममध्ये बघायला मिळेल. ओके, नाव जर व्हेरी रिसेंट एक्झाम्पल मी घ्यायचं म्हटलं इन्फीचं तर यू कॅन सी इकडे तुम्हाला बघायला मिळेल की अराउंड दिस लेवल 10 जुलैला बघा काय दाखवते की प्राइस जी आहे ती 80 पर्सेंटाईलला होती, OI 90 पर्सेंटाईलला होता. सो OIने आपला क्रायटेरिया फुलफिल केलेला पण प्राइसने नव्हता केला. सो माझी टेक्निकली एंट्री इथे नाही बनत आहे, बट यू कॅन सी अराउंड दिस डेट 12 जुलै प्राइस 98, OI 90 हिट, दोन्ही 90च्या अबाव गेले. सो थोडाफार जो बुलिश मोमेंटम आहे, राईट. नाव यू कॅन सी
दोन्ही कंटिन्युअसली नंतर 90-90च्या ऊपर आहे आणि यू कॅन सी द प्राइस 1705 वरून प्राइस ऑलमोस्ट शूट केलं 1795च्या आसपास विथ इन अ स्पॅन ऑफ 10-12 दिवसाचा एक स्कॅल्प मी म्हणून स्कॅल्प नाही म्हणू शकत 10-12 दिवसांमध्ये ऑलमोस्ट 95-85 पॉईंटचे मोमेंटम आहे राईट. दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. ओके दोन्ही 90-90च्या वरती असतील तर यू कॅन गो. एक्झिट कधी करायचं ज्या दोघांपैकी कोण पण 80 किंवा 85च्या खाली येतील ना एक्झिट. प्राइस किंवा OI दोघांपैकी कोणी जर 80 ट्राय करा 80च्या खाली 85 असेल तर चेक करा की मोठा प्राइस ॲक्शन मोमेंटम नाही आहे ना. तो मोठा फार असेल प्राइस फॉल तर यू कॅन एक्झिट इट. पण ट्राय करा 80 किंवा 85च्या खाली आला तर यू कॅन एक्झिट द पोझिशन. ओके दुसरं एक्झाम्पल घेऊया अजून एक. लेट्स सी एम्फसिस इंडिया सिमेंट. दुसरं एखादं घ्यायचं म्हटलं तर पेज घेऊया इंडिया सिमेंटच घेऊया किंवा TCS घेऊया. चला TCS. ओके TCS सगळ्यांना स्टॉक ट्रेड करायचं असतो TCS त्यामुळे TCS. ओके सो इथे जर मी बघायला गेलो यू कॅन सी इथे बघायला मिळतं अराउंड दिस लेवल 12 जुलैला 97-98 प्राइस 90-90च्या वरती गेली आणि यू कॅन सी नेक्स्ट डे मी एंट्री बनवणार. तसं टेक्निकली माझी ही क्लोजिंग प्राइस आहे विच इज फाईन. 4165ला सपोज जरी मी एंट्री बनवतो तर 4305 5-7-8 4-5 दिवसाचा स्कॅल्प आहे राईट. त्याला स्टील आपण एक होल्ड मोमेंटम बघायला मिळतं. इट्स नॉट सजेशन की होल्ड करा बट सांगतो की थोडंफार अजून दिसते राईट. सो एक मोमेंटम जे आहे ते ऑलमोस्ट 150-200 पॉईंटची तर ऑलमोस्ट आलीच आहे मोमेंटम राईट इन TCS राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. ओके सो पोझिशनली ट्रेड करायचे 90-90च्या वरती जो आहे तो बुलिशसाठी, बेरिश असेल तर 10%च्या खाली प्राइस OI 90च्या वरती. ओके सेकंड थिंग आता इंट्राडे बघूया क्विकली आपण की इंट्राडेसाठी आपण कसे स्टॉक सिलेक्ट करू शकतो. सो इथे या ट्रॅकवरती ट्राय टू गो विथ द ट्रिगर्स टूल. ट्रिगरचं टूल आहे ना खूप फॅन्टास्टिक टूल आहे. ओके तुम्हाला एक हायेस्ट कॉल आणि हायेस्ट फुट कुठे जो आहे तो बघायला तुम्हाला मिळेल. सो जनरली जर मी बघायला गेलो तर पोझिशनली मी पर्सेंटाईल इंट्राडेसाठी ट्रिगर्स टूल यूज करतो राईट. ट्रिगर टूल तुम्हाला सांगतो की हायेस्ट सपोर्ट कुठे, हायेस्ट रेजिस्टन्स कुठे, सपोर्ट कुठे, रेजिस्टन्स कुठे आणि त्या बेसवरती तुम्ही ट्रेड्स कशा बनवू शकता. सो आपल्याला सिम्पल काय करायचं आहे, लॉजिक इज सिम्पल. कॉल डिफरन्सवरती क्लिक करा. कॉल डिफरन्स तुम्हाला सांगतो की स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय की स्टॉक जो आहे तो सपोर्टच्या आसपास ट्रेड करतोय. जर स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करत असेल दॅट मीन्स की कुठेतरी जो आहे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी येऊ शकते. सो जर ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी येऊ शकते आणि तिकडे मला दिसतं की कॉल रायटर जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतायत त्यामुळे कुठेतरी एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. सेम लॉजिक. सो इथे बघा इथे पण 2 कंडिशन लिहून ठेवा की जर एखादी बुलिश ट्रेड पाहिजे तर कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1%च्या मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन OI त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके कोफोर्स यू कॅन सी रेजिस्टन्स आहे 6000 वरती, सपोर्ट आहे 5500 वरती राईट. नाव यू कॅन सी द चेंज इन OI नेगेटिव्ह 11%. म्हणजे काय समजते ज्या दिवशी मी रेकॉर्ड करते की 6000चा जो रेजिस्टन्स लेवल आहे तो 11%ने तुटलाय आणि स्टॉक कुठे ट्रेड करते 5968. सो टेक्निकली जर आजच्या दिवसात जर हा 6000चा लेवल ब्रेक करत असेल राईट आणि आय गॉट द अपॉर्च्युनिटी की मोमेंटम आहे, टाइम पण आहे मार्केटला एक्सपायरला. सो मी तिकडे जाऊन एखादी एक बुलिश मोमेंटम किंवा एक बुलिश स्कॅल्प बनवू शकतो, एखादा कॉल बाय करू शकतो किंवा पुट सेल करू शकतो. पण ट्राय टू गो विथ द कॉल बाय कारण एक स्कॅल्पिंग करतोय आपण 10-15 मिनटं 15-20 मिनिटासाठी. सो हा जो आहे तो मोमेंटम तुम्हाला बघायला मिळेल राईट. सेम त्याच्या खाली थोडं बघायला गेलो तर एक बघायला मिळेल तुम्हाला. बघा TCS बघा 4300चा लेवल होता, अनवाइंडिंग होती 4307ची. इथे एक मोमेंटम आले, थोडं 7 पॉईंटची मोमेंटम आहे राईट. आणि जे स्टॉक पळालेत ब्रेकआउट दिलाय मॅक्झिमम स्टॉकचा चेंज इन OI नेगेटिव्ह आहे. 1-2 स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. अतुल थोडाफार आहे इकडे पॉझिटिव्ह राईट. सो 1-2 स्टॉक अवॉइड केले ना तर बाकी मोस्ट ऑफ द स्टॉकमध्ये तुम्हाला चेंज इन OI नेगेटिव्ह मिळेल आणि आपल्याला तेच करायचं आहे. कॉल डिफरन्स 0 to 1 चेंज इन OI नेगेटिव्ह. ट्रेड कधी बनायचे ब्रेकआउट ब्रेकडाऊन झाल्यानंतर. सेम लॉजिक ब्रेकडाऊनसाठी पुट डिफरन्सवरती क्लिक करणार, चेक करणार की कोणता स्टॉक जो आहे तो 0 to 1च्या मध्ये ट्रेड करतोय. ओके नाव यू कॅन सी इथे थोडंफार L&T किंवा LT 3600 यू कॅन सी. इथे जर तुम्ही मेजर बघा 3600 रेजिस्टन्स पण आहे आणि 3600 सपोर्ट पण आहे. ओके सो असं काही असेल ना एकाच लेवलला रेजिस्टन्स सपोर्ट असेल थोडा अवॉइड करा कारण स्ट्रॅडल जनरली लोकांनी विकले आहेत. सो थोडा इधर वेज राहू शकतो किंवा एक मोमेंटम जास्त मिळू नाही शकत आपल्याला. सो त्यामुळे थोडंफार मी म्हणू शकतो की एक मोमेंटम नाही आहे. बट पेट्रोनेट इज समवेअर अराउंड थोडाफार रेजिस्टन्सचा लांब आहे पण विच इज फाईन. आणि नेस्ले इंडस्ट्रीज जस्ट ब्रेकआउट आला आहे किंवा ब्रेकडाऊन आला आहे. सो टेक्निकली दॅट्स हाऊ यू कॅन यूज द ट्रेड. सो सिम्पल बघा
कॉल डिफरन्स पुट डिफरन्स 0 to 1 मध्ये असला पाहिजे. चेंज इन ओवाय असला तो नेगेटिव्ह असला पाहिजे. जितका जास्त चेंज इन ओवाय निगेटिव्ह तितका पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. या दोन्ही ज्या मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं ना, एकदा ह्याला ना पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेड करण्यासाठी ट्रेडिंगवरती या बरेच सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आर्किटेक्ट पेपर ट्रेडिंग टूल आहे. ओके, लेट्स सी मला सिप्लामध्ये ट्रेड बनवायचे. एक्झाम्पल सिप्ला तिथे ओपन आहे, तर सिप्ला 25 जुलै एक्सपाय जी सिलेक्ट करायची असेल तर बुलिश स्ट्रॅटेजी पाहिजे, बेरिश, इदर वेज, ऑस्केट, ज्या काही स्ट्रॅटेजीज पाहिजे ट्राय टू गो विथ द सेम. ओके, आणि सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं तर हा जो आहे ना, हा सजेस्ट नाही करत की कोणती स्ट्रॅटेजी बनवायची. हा तुम्हाला स्केलेटन बनवून देतो की बुल कॉल स्प्रेड असा दिसतो. तुम्ही त्याला ऍडजस्ट करा थोडाफार किंवा त्यानुसार, आणि इथे येऊन तुम्ही सेव्ह स्ट्रॅटेजी करा. ओके, जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी सेव्ह कराल ना, तुमच्या ज्या काही ओपन पोझिशन आहेत ना, त्या सगळ्या पोझिशन तुम्हाला माय पोझिशन्समध्ये इथे बघायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचा रिअल टाइम प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे. सो ज्या पण ओपन पोझिशन आहेत सगळ्या पोझिशन्स तुम्हाला इथे बघेल. MTM तुम्हाला इथे दिसेल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. जर MTM तुमचा पॉझिटिव्ह असेल देन सपोज आता ही लॉस मेकिंग ट्रेड आहे, सपोज ही मला क्लोज करायची आहे, क्लिक ऑन अ क्लोज ट्रेड. सपोज ही प्रॉफिट मेकिंग ट्रेड आहे, सो मी इथे येणार आणि क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार. ओके, मग तुमच्या ज्या काही क्लोज ट्रेड्स आहेत ना, त्या सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. राईट, सो नेट तुम्हाला तुमचा PNL पण समजेल की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे ट्रेड्स बनवू शकता. राईट, सो दॅट्स द लॉजिक बिहाइंड इट. आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल की पोझिशनली आणि इंट्राडे स्टॉक्स कसं सिलेक्ट करू शकतो. सेकंडली, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत आपल्याकडे, सो डाउनलोड करा. सेकंडली, अजून असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे तर व्हिडिओ लायब्ररीची लिंक आहे, ती पण तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओज मिळतील इन डिटेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.